रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय। आज देखील प्रशासनानं रेड अलर्ट दिलेला आहे आणि त्याच्यामुळे शाळा देखील बंद आहेत, महाविद्यालय देखील बंद आहे। कालच आपल्याला माहिती असेल की दुर्दैवानं रात्री 10 वाजता खेड तालुक्यातील दहिवली इथं डोंगर शिफ्ट झाला आणि त्याच्याखाली 3 व्यक्ती अडकलेल्या होत्या। त्याच्यामध्ये एका व्यक्तीला सुरक्षित बाहेर काढण्यामध्ये प्रशासनाला आणि NDRFला यश आलं आणि दोन्ही जे अजून आपण अपेक्षा करू की त्यांना देखील तशाच पद्धतीनं जिवंत आपल्याला बाहेर काढता येईल, परंतु NDRFनं जी मगाशी मला माहिती दिली की ती शक्यता फारच कमी आहे, परंतु ते अजून आपल्याला दोन्ही व्यक्ती सापडलेले नाही। तर मी आताच प्रशासनाला एक सूचना आणि निर्देश दिलेले आहेत की आपल्याकडच्या लोकांची भावना असते मी घरातनं बाहेर पडणार नाही, तरी मी डोंगराच्या शेजारी राहत असलो तरी माझं आयुष्य त्या घरामध्ये गेलेलं आहे। तर आपल्यामार्फत मला जिल्ह्यातल्या अशा दरड प्रवणग्रस्त भागातल्या नागरिक बंधू भगिनींना एक आवाहन करायचं आहे की सगळ्यात महत्त्वाचा आपला जीव आहे आणि जर प्रशासनानं आपल्याला तसं सहकार्य करण्याचं आवाहन केलं तर त्या आव्हानाला प्रतिसाद देत त्यांनी शिफ्ट झालं पाहिजे, त्या देखील सूचना मी दिलेल्या आहेत। जे मृत व्यक्ती आहेत त्यांना तातडीची शासनाची मदत 4 लाखची आहे ती देण्याची देखील सूचना मी केलेली आहे। त्याच्यानंतर मी कशेडीच्या ज्या लँडस्लाईड जिथं झाली तिथे देखील जाऊन आलो, तिथं देखील अख्खा डोंगर शिफ्ट झाला आहे। तिथे 2 घरांना जे काही डॅमेजेस झाले होते तिथं शासनामार्फत तर मदत मिळेलच, परंतु शिवसेना म्हणून देखील आम्ही त्या लोकांना मदत केलेली आहे। खेडच्या बाजारपेठेमध्ये मी जाऊन आलो, तिथं देखील परिस्थिती बघितली। आता मी चिपळूणमध्ये आहे, वाशिष्ठी नदीच्या पुराची देखील माहिती घेतलेली आहे, जगबुडीच्या पुराची देखील माहिती घेतलेली आहे। समाधानकारक एवढंच आहे या नद्यांचा गाळ काढल्यामुळं जी पूर्वी पाण्याची पातळी शहरांमध्ये प्रचंड पद्धतीनं वाढत होती ती आता कमी व्हायला मदत झालेली आहे। पूर्ण परिस्थिती ही अतिशय नियंत्रणाखाली आहे। आमचे सगळे अधिकारी अतिशय जीव ओतून या संपूर्ण प्रक्रियेमध्ये लोकांबरोबर काम करत आहेत, नागरिकांचं देखील सहकार्य मिळत आहे। भविष्यामध्ये देखील 2-3 दिवस मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता आहे आणि त्या शक्यतेनुसार कोणालाही जीवितहानी होऊ नये आणि वित्तीय हानी होऊ नये यासाठी सतर्क राहावं, याच उद्देशानं आज या चिपळूणच्या बैठकीचं मी आयोजन केलं होतं। मी सकाळीच ज्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे दहिवलीमध्ये शेलारवाडी त्या ठिकाणी सुद्धा भेट दिली। 3 व्यक्ती या काढल्या गेल्या होत्या, त्याच्यातल्या एका महिलेला बाहेर काढण्यामध्ये NDRF यशस्वी झालेला आहे। 2 ज्या व्यक्ती काढल्या गेलेल्या आहेत ईश्वराकडे आपण प्रार्थना करू की त्या जिवंत असल्या पाहिजेत, परंतु NDRFनं ती शंका असं नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि भरपूर तास आता होऊन गेलेले आहेत। कारण त्या जर मृत झाली असतील त्यांना तातडीनं नैसर्गिक आपत्तीसाठी ते 4 लाख रुपये आपण देतो ते देण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत। कशेडी घाटामध्ये ज्या घरांचं नुकसान झालं होतं त्या घरांना शासन तर निधी उपलब्ध करून देईलच, परंतु शिवसेनेमार्फत देखील आम्ही मदत केलेली आहे। खेडच्या बाजारपेठेला देखील मी भेट दिलेली आहे आणि आत्ता मी चिपळूणमध्ये आहे। आता सगळी जिल्ह्यातली परिस्थिती नियंत्रणाखाली आहे, पाऊस कमी झालेला आहे। भविष्यात जास्त पाऊस जर आला तर यंत्रणा सतर्क आहे। करोडो रुपये खर्च करून बांधला याच्याबद्दल तुम्हाला काही कारण नाही, पण त्याचं थोडं आपण कौतुक पण केलं म्हणजे आपण सगळ्याच वाईट गोष्टी आहेत असं देखील गृहीत करून उपयोगाचं नाही। मुंबई गोवा महामार्गावर अनेक चांगल्या गोष्टी अशा झालेल्या आहेत तिथं आपल्याला असं वाटत होतं की ते स्वप्नवत होतं की होणारच नाही। तसं कोकण रेल्वेचा आमचा पानवलचा पूल होणारच नाही असं वाटत होतं, परंतु कोकण रेल्वे देखील सुरू झाल्यानंतर 4 वर्ष आपल्याला सगळ्यांना आठवत असेल की पहिले 4 वर्ष बोगद्यामध्ये देखील दरड कोसळायची आणि त्या गाड्या थांबायच्या। त्याच्यामुळे कुठेतरी पाण्याचा प्रश्न असेल, कुठेतरी नैसर्गिक आपत्ती असेल म्हणून या गोष्टी घडत आहेत, त्याचं समर्थन मी अजिबात करत नाही। याच सगळ्या गोष्टीसाठी परवा मी नितीन गडकरी साहेबांची भेट घेतलेली आहे, परंतु नैसर्गिक आपत्तीच्या पुढं कोणाचंच काही चालत नाही, परंतु ती भविष्यामध्ये जरी आली तरी आपलं काही डॅमेज होणार नाही अशा पद्धतीनं आपण काम करू साहेब। उपाययोजना म्हणजे खरं तर तुम्हीच मला सांगितलं पाहिजे की या 3 वर्षामध्ये एवढा पाऊस पडून सुद्धा पूर्वीची जी पाण्याची पातळी होती ती चिपळूणच्या पाण्याला ओलांडली का? त्याचं उत्तर तुम्ही काही जरी म्हटलं तरी नाही असं आहे। त्याच्यामुळं 11 मीटरची जगबुडीची 11 मीटर जगबुडी असताना
आपल्याकडे फक्त पाणी थोडंफार वर आलं ते पण भविष्यामध्ये ती पण उपाययोजना आपण करू. परंतु वाशिष्ठी नदीचा गाळ काढल्यामुळं बऱ्यापैकी सुरक्षितता चिपळूणच्या शहराला मिळाली हे आपण नाकारू शकत नाही. लँडस्लाईडचं कारणच शोधणं गरजेचं आहे, कारण कशेडी घाटामध्ये लँडस्लाईड झाली, असं आपण दरड कोसळली असं आपण अनेक वेळा दाखवलं आहे. काल मी देखील बघितलं, पण आज मी व्हिजिट केल्यानंतर माझ्या लक्षात आलं घाटामध्ये कुठेही दरड कोसळलेली नाही. सपाट जो रस्ता आहे त्या सपाट रस्त्यापासून जवळजवळ डाव्या बाजूला 150 ते 200 मीटरवर डोंगर आहे. तो डोंगरच शिफ्ट झाला आणि डोंगर शिफ्ट होऊन रस्त्यावर आलेला आहे. त्यामुळे याची कारणं काय आहेत ही शोधावी लागतील आणि त्याचा पाठपुरावा मी नक्की करतो. चिपळूणच्या भागाच्या संदर्भात यावेळेला रेग्युलेशन चालू नव्हतं. पाणी याचे वेगाने शहरामध्ये आपण जो भाग काढला त्या नदीच्या बाजूला अनेक ठिकाणी 5 ते 6 मीटरपर्यंत डंप होण्याचा हा कारण विज्युअलमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी. मी अनेक वेळा सांगतो की टेक्निकली दृष्ट्या चिपळूणचे सगळे नागरिक आणि विशेषतः सगळे पत्रकार हे आमच्या देशात प्रगल्भ आहेत, त्याच्याबद्दल दुमत काही कारणच नाही. परंतु विसर्ग चालू नसताना देखील जो पाऊस अन्य ठिकाणी पडलेला आहे त्याचं पाणी देखील त्या ठिकाणी आलं आहे. मी आज पुन्हा एकदा प्रांतांकडनं सगळ्यांकडनं माहिती काढलेली आहे. आपल्याला पूर्वी जे अपेक्षित होतं की एवढं पाणी वर चढेल किंवा त्याच्यापासून धोका निर्माण होईल अशी परिस्थिती आता चिपळूणमध्ये राहिलेली नाही. चिपळूणच्या लोकांचं जीवन सुरक्षित करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत. परंतु असं असताना शेवटी तो निसर्ग आहे, त्याच्यामुळे निसर्गावर देखील विसंबून न राहता आपण देखील स्वतःची प्रिकॉशन घेतली. स्वतः आता परशुराम आता 18 फुटून आलो कदाचित मला असं वाटेल की प्रत्येक त्याला तुम्हाला क्रॉस करतो. माझी विनंती आहे की तुम्ही इथे एक थोडी जर व्हिजिट केली आता 2 दिवसामध्ये तर त्यांनी कशा पद्धतीने एक वेगळी टेक्नॉलॉजी वापरलेली आहे हे देखील आपल्या लक्षात येईल. आणि परशुराम घाटाची लँडस्लाईड कुठची झाली, इकडची झाली नाही, वरची झाली. सर त्या बेलवरच्या खालचा जो भराव आहे तो वाहून जातो. मी ते सांगतो, म्हणून तुम्हाला सांगितलं की तुम्ही जरा पुन्हा एकदा ते बघण्याची गरज आहे. मी स्वतः जाऊन बसतो, तिथल्या टेक्निकल लोकांना देखील विचारलेलं आहे. त्याच्यावर उपाययोजना कॉन्क्रीटची वॉल बांधणं हे देखील मला माहिती आहे. परंतु हे सगळे पैसे जेव्हा मंजूर होतील तेव्हा आपण करू. परंतु आता त्यांनी प्रिकॉशन म्हणून अनेक उपाययोजना 2 दिवसात केल्या आहेत, त्या देखील बघणं आपण गरजेचं. अंबादास दानवे साहेबांनी टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.